नमस्कार मित्रांनो, काव्य मधुराज व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे बोनवले अड्ड्यात मोठी बिनजोडची शर्यत आणि सत्कारसुद्धा होणार आहे आणि खूप खूप नामांकित बैल घाटावरून आलेले आहेत. सो सुप्रसिद्ध बैलगाडा मालक आपल्या समोर आहेत, निंबाळकर सर, ज्यांचा सर्जा आणि सुंदर आज लढत आहे. दोघं सर्जाची 2 शर्यती आहेत आणि सुंदरची 1 शर्यत आहे. आपल्या बॅनर पडलेलेच आहे आणि आपल्यासमोर हरण्या बैलाचे मालक, ज्याने तर मुंबई गाजवलीच पण घाटावरती अधिराज्य गाजवला असा आपला हेमंत फुलोरे दादा. सर्वप्रथम आपण दादांशी बोलूया. आता अखिल भारतीय दादा, तुमच्याशी अखिल भारतीय संघटनेची जी आता मीटिंग झाली होती घाटावरती, त्यावरती मी बोलणार आहे. दादा, तुम्ही एक प्रश्न केला होता की बैलगाडा शर्यतीमध्ये सर्वांना एकच नियम असला पाहिजे. पण दादा, माझं असं एक म्हणणं आहे की शर्यती प्रत्येक भागात वेगवेगळ्या असतात. मुंबईला बिनजोडचा, घाटावरी 3 फेऱ्याचा आणि शंकरपाटावर सेकंदाच्या शर्यती, म्हणजे त्या साईडला. मग त्या सर्वांना एकच नियम लागू करणं योग्य ठरेल का दादा? नाही, आम्ही जी मीटिंग घेतली होती ती प्रामुख्यानं अखिल भारतीय बैलगाडी संघटना, जी 3 फेऱ्याची मैदानं पश्चिम महाराष्ट्रात होतात त्या संदर्भातली ती बैठक होती, ज्याच्यामध्ये जिथं जिथं महाराष्ट्रात 3 फेऱ्याची मैदानं होतात तिथं एकच नियमावली असावी असा माझा त्याचा अर्थ होता. बाकीच्यांनी नियमाचा माझ्या बोलण्याचा विपर्यास केला आणि खऱ्या अर्थानं ते 3 फेऱ्यांसाठी नियम होते. म्हणजे काय, निकाल हा तोंडावरच असावा, लॉबी टचला निकाल असावा आणि बरेच काही जे 3 फेऱ्याच्या शर्यतीचे नियम आहेत. प्रत्येक गावागणीच नियम वेगवेगळे असतात. कारण आता बबलूदादांना पण माहिती आहे की ज्यावेळेस खऱ्या अर्थाने ते घाटावर येतात, कारण हरण्या बैलानं त्यांचं नाव सबंध महाराष्ट्रात नव्हे तर 7 समुद्रापलीकडे नेऊन ठेवलं आहे. तर पण घाटावर आल्यानंतर प्रत्येक गावागणीच नियम वेगवेगळा असतो. तर त्याच्यासाठी अखिल भारतीय संघटनेनं सांगितले की 10 तारखेपासून सबंध महाराष्ट्रात 3 फेरीची मैदानं जिथं जिथं होतील तिथं एकच नियमावली असेल. आणि दादा, तुम्ही बैलगाडा क्षेत्रामध्ये आधीपासूनच होता, पण जिथून गौतम भैया यांचा बैल तुम्ही आपल्या विकत घेतला तेव्हा तुम्ही चर्चेत आले आणि तुमचा यूट्यूब चॅनल जेव्हा प्रसिद्ध झाला, तुम्हाला एवढी फेम भेटली, एवढं तुम्ही पसंतीवरती लोकांच्या उतरला. तुमचा जेव्हा जेव्हा व्हिडिओ पडतो पर्सनली, तेव्हा लोकांचे कमेंट्स आणि तुम्हाला जो प्रेम भेटतो त्याच्याबद्दल काय बोला? नक्कीच, कारण प्रेक्षकांचं प्रेम आणि खऱ्या अर्थानं सर्जा असेल, सुंदर असेल, याच्यामुळं मला जी महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण झाली आहे. कारण त्या बैलांमुळंच माझी खरी ओळख आहे. आज माझा यूट्यूब चॅनल पण आहे, तो पण चालतो, लोक बघतात, म्हणजे संपूर्ण व्हिडिओ बघतात शेवटपर्यंत आणि असंच लोकांचं प्रेम आहे. म्हणून ही माझी प्रसिद्धी आहे. असंच प्रेम राहू द्या ही तुमच्याकडं प्रार्थना करतो आणि भविष्यातसुद्धा माझं नाव कशा पद्धतीनं या शर्यत क्षेत्रात टिकून राहील याच्यासाठी मी प्रयत्नशील असतो. दादा, हे खरं आहे, या दुनियेत आहे ना, जो प्रसिद्धच्या झोतावरती असतो ना त्याला जास्त ट्रोल केला जातो, त्याला जास्त कसं खाली खेचता येईल असं केलं जातं. जसं आता वायदी तर सर्वच घेतात दादा, पण तुम्ही ठाम आणि रोखठोक बोलता की वायदी घेतात, पण का दादा असं? त्याच्यावरती तुम्ही खरं बोलता. प्रत्येकाचा विषय वायदी घेणे. इथं शेजारी माझा माणूस बसलाय, तो कधीच वायदी घेत नाही आणि इथं शेजारी माणूस बसलाय, तो वायदी घेतो. म्हणजे 2 वेगवेगळ्या विचारप्रवाहाचे माणसं आहेत. म्हणजे एखाद्याला एखादा विचारप्रवाह पटतो, एखाद्याला पटत नाही. मग काय असतं की मी वायदी कोणाकडून घेतो? मी मगाशीच सांगितलं, त्यांना 2-3 नावं सांगितली. मी अशा लोकांकडून वायदी घेतलेली आहे की तो सर्वसामान्य नाही. आणि जर एखादा सर्वसामान्य माणसाला बैल द्यायचा असेल तर आम्ही फुकट देतो, पळणाऱ्या बैलाला पण बैल आपण फुकट देतो, असं काही करत नाही. मात्र काय, या क्षेत्रात बरीच धनाढ्य व्यक्तिमत्व आलेत. मगाशीच बबलूदादांची माझी चर्चा चालू होती की बैलांच्या किमती आता एवढ्या वाढल्यात की सर्वसामान्याला बैल घेणं तर परवडणारच नाही. कारण 25 लाख 30 लाख अशा किमती होतात. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस काय करतोय, एखादा छोटा खोंड घेतोय, तो तयार करतोय आणि विकतोय. पण असा डायरेक्ट पळणारा बैल घ्यायचा तर सर्वसामान्याच्या आता ह्याच्यातली गोष्ट राहिलेली नाही आहे. प्रत्येकाचा विषय आहे, तो वैयक्तिक आहे, कुणी वायदी घ्यायची कुणी घ्यायची नाही. दादा, तुम्ही जेव्हा मुंबईला येता, मुंबईला तुम्ही प्राधान्य देता आणि आपले बैल मुंबईमध्ये धावता, एक मैत्री खातीर बोला, जेव्हा तुम्ही मुंबईला येतात कसं वाटतं? आणि आज तुम्ही आल्यात बोनवले अड्ड्यात, आज 3 शर्यती आहेत, कसं वाटतं मुंबईच्या बिनजोडच्या शर्यती? नक्कीच, मुंबईला येणं म्हणजे तसं ठरतच नाही आहे. पण काय होतं की आपण इकडं बैल रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांच्या नावानं पळवतो आणि आता मुंबईचा शेवट आहे. तर शेवटी आलेल्या म्हटलं चला आता 3 शर्यती करूया. सर्जाच्या 2 शर्यती आहेत आणि सुंदरची 1 शर्यत आहे. कारण मुंबईमध्ये प्रेक्षकांचं खूप प्रेम आहे आणि बिनजोडला एक वेगळीच मजा आहे. आपण घाटाव पण खेळतो आणि बिनजोडला पण खेळतो, पण घाटावला एकमेव माणूस असेल मी जो डायरेक्ट मुंबईमध्ये शर्यती पकडतो आणि आनंदाने खेळतो, मैत्रीपूर्ण खेळतो. असा कोणताही वाद वगैरे आपल्या डोक्यात नसतो. त्याच्यामुळे एक आनंद मजा घेण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि त्याच पद्धतीने मी बिनजोड देखील खेळतो. आता मैत्रीपूर्ण वरती
राहुल दादानी तुमची मैत्री खूप प्रसिद्ध झाली, आता काय बोलाल त्यावर? नक्कीच राहुल दादा चांगला माणूस आहे आणि नक्कीच एक आमची मैत्री एक चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि ती अशीच टिकून राहावी हीच इच्छा, बाकी काय नाही. आज राहुल दादा नाही जम्मू काश्मीरला गेलेले आहेत, आत्ताच फोन आला होता की शर्यती जिंका, गुलाल करा. नक्कीच चांगल्या पद्धतीने बैलं पळतील आणि बैलं पळली तर नक्कीच गुलाल होईल. आणि दादा दुसरा प्रश्न माझा असा असेल की तुम्ही जेव्हा मैदानात येता, शर्यत हारो किंवा जिंको, तुमच्याकडनं कुठलाही प्रकारचा आक्षेप नसतो त्याच्यात, जे काय असेल, हार असेल जीत असेल, नक्कीच खेळ आहे, खेळाच्या पद्धतीने आपण खेळत असतो. काय माहिती आहे का, या खेळात जर मैत्री टिकवली तरच खरा खेळ आहे. नाहीतर काय होतं, मुंबईत बऱ्याच ठिकाणी एखाद्याला जर बैल माहिला तर तो म्हणतो नाही माझे आणि त्याच्या मैत्रीचे संबंध आहेत, मी ह्याला बैल देत नाही त्याला बैल देत नाही. मुंबईकरांना माझी विनंती आहे, बैल सगळ्यांना द्या, शर्यती मैत्री पूर्ण करा. काय होतं की शर्यतीनंतरनं लोक वाद घेतात, ह्यानं माझी गाडी मारली आता याला बैल नाही, ह्याची गाडी मारायची, असं नका. जर तुमची बैल चांगल्या पद्धतीनं पळत असतील तर काहीच हरकत नाही. बघा आज माझी पहिली शर्यत भुंगा विरोधात आहे आणि दुसऱ्या शर्यतीला सुंदरच्या सोबत भुंगा आहे, म्हणजे ती शर्यत DSPचा सरपंच आणि तो सुंदर आणि आपला सुंदर आणि भुंगा अशी चारही बैल सांगून जमली आहे. म्हणजे मी पहिली शर्यत ज्या बैला विरोधात खेळणार आहे तोच बैल माझ्या पायऱ्यात दुसऱ्या शर्यतीला सुंदरभर पाळणार आहे. अशा पद्धतीने जर आपण मैत्रीपूर्ण शर्यती खेळल्या तर मला वाटत नाही काय अवघड होईल. नक्कीच दादा. आणि दादा आता आपला सर्जा खूप नाव केलेलं आहे सर्जानी, सर्जाची कारकिर्दी मला तर सांगायची गरज नाही, तुम्हाला सुद्धा सांगायची गरज नाही, पण आता कुठेतरी थोडासा हे झाले, पण लोक ट्रोलसुद्धा करतात, पण सर्जा दाखवून देईल की सर्जा काय चीज. नक्कीच सर्जा चांगलाच आहे. आत्ताच बोललो दादांचं माझं बोलणं झालं, एका शर्यतीला हरण्यात द्या मला म्हटल्यात, बघू काय होतं कळेल 4 वाजता दिला तर. मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये सांगा काय आहे नक्की आज. दादा काय बोला, जेव्हा असं बैलगाडा क्षेत्रामध्ये आपल्याला सर्व मित्र भेटतात, जसे आता रणजित निंबाळकर सर जसे आपल्याकडे येतात, पाहुणचार होतो, काय म्हणतात त्याबद्दल? पाहुणचार म्हणजे ज्या वेळेस पहिल्या शर्यतीला निंबाळकर सर आले होते तेव्हाच फोन करून सांगितलं होतं की कसं काय सरांची राहण्याची व्यवस्था काय, त्या सर्व गोष्टी मी विचारलेत होतं. त्यावेळेस त्यांना मैदानं तिकडे असल्यामुळं कर्जत भागाला, तर मग त्याच्यामुळं ते तिकडेच येणं आणि उसाटण्या भागाला, तर बोलतो मी तिथं राहण्याची व्यवस्था करेन आणि ती केली. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेला पण केला. मग मी आज तिसऱ्या वेळेला बोललो आता सरांना फोनच करायचा नाही, पण काल मला माझ्या मित्रांनी सांगितलं की सर आपल्याच चोलत्याच्या हॉटेलवरती येऊन मुक्कामी होते. पण मग असं केलं की बोलो आता निवांत सर आल्या तर राहू द्या, सकाळी यांना आपण नाश्त्यासाठी बोलू. सरांना फोन करायला लावला सोमा जगदालेला आणि त्यांनी मग सर आले आणि मग नाश्त्याची सरांची व्यवस्था झाली. मलाही आनंद झाला, कारण कुठंतरी आम्ही बैलगाडी शर्यतीमध्ये एकत्र भेटतो, मिळतो, खेळतो, असतो, बोलतो, सगळं होतं. कुठंशीन तरी घरी एकामेकाच्या पाहुणचार झाल्याच्यानंतर तो थोडासा एक वेगळा आनंद असतो. जसं आज आम्ही गप्पा गोष्टी करत राहिलो, सरांची दोन्ही बैलं तिकडे तयारीत आहेत, तरी सरांनी मला वेळ दिला, मी समजायचं नशिबवान आहे त्यांच्या वेळेसाठी. आता नुकतंच सरांनी म्हटलं आपला हरण्याचा वेगाचा बादशाह आहे आणि सर्जासुद्धा वेगाचा बादशाह आहे, जसं म्हटलं की कधीतरी हरण्या सर्जा पळवा, काय म्हणतात त्याच्यावर? नाही पळायला काय, आता पण आम्ही 4 वाजता जर विचार केला तर 100% पळू शकतो, तसा काही विषय नाही. आणि एकत्र जसे सर बोलले की एकामेकाच्या विरोधात पळून आणि एकत्र पैरा करून हा कुठंशी तरी आनंद, आणि हाच खेलीमलीचा जसं सरांनी सांगितलं असं दुसऱ्याने पण विचार करावा आणि त्याच पद्धतीत करावा, तर आपल्या या बिंजोरच्या मैदानाला पण अशी अडचण कुठंच येणार नाही. तर आपण एकामेकाला जर हेवेदेवे करत राहिलो तर मग कुठेशी तरी हा खेळ बंद होण्याचे आहे. आणि सर एवढ्या लांबून जर इथे येऊन या खेळाचा आनंद घेतात तर सरांसारखा अजून पण दुसऱ्या लोकांनी यावा आणि तो आनंद घ्यावा, ह्याच्यातच मी समाधानी. नक्कीच निंबाळकर सरांनी जो प्रयोग केला आज सोबतसुद्धा आणि विरोधातसुद्धा, तसेच अविनाश पवार दादांची काल मुलाखत बघितली मी, त्यांनीसुद्धा सांगितलं हार असो या जीत, कोणाचा जेव्हा बैल जिंकेल त्याच्या गाडीवरती मी जाणार, माझा जर बैल हारला जिंकला तर त्याच्या गाडीवरती तो येणार. तर अशी पद्धत आपल्याकडे होताना दिसते. आणि आता बऱ्यापैकी जेव्हा संघटना झाली दोन्हीकडे, घाटावरची संघटना आणि मुंबईची संघटना जी झाली, संघटनेच्या अंतर्गत ज्या काय अटी नियम आहेत ते लोक पाळताना दिसतात. थोडंफार 19-20 होते, पण त्याच्यामुळे आज बैलगाडा शर्यत व्यवस्थित चालू आहे. काय बोलाल त्याबद्दल दादा? बैलगाडी क्षेत्र चालू आहे आणि तो टिकवणं काही आपल्या प्रेक्षकांच्या, काही गाडा मालकांच्या पण हातात आहे. कमिटीने निर्णय केला तर त्याला फॉलो पण आपण केला पाहिजे, गाडा मालकांनी केला पाहिजे, प्रेक्षकांनी पण त्याची शहानिशा केली पाहिजे का कोणाच्या गाडीच्या आडवा जायचं की नाही जायचं, या गोष्टी सगळ्या टाळल्या तर चांगल्यापैकी. आणि राहिला फक्त योच की तुमच्या यूट्यूबच्या मार्फत तुम्ही मुलाखत घेऊन प्रसिद्ध करता, ज्याला कोणाला शर्यत बघता नाही त्याला बघायला होतो, त्याला मालक बघायला होतो, त्याला बैल बघायला होतो, त्याच्याबद्दल तुम्ही यूट्यूबवाल्यांचे तर मी तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही या मुलाखती घेता. परंतु तुमच्या समोर जर एखाद्या प्रेक्षक या गाडा मालक कोणीतरी एखाद्याला वैयक्तिक ट्रोल करणं हे कुठंशी तरी चुकीचं ठरतं, तर त्याची काळजी तुम्ही घ्यावी आणि जो बाईट देणारा असेल त्याने घ्यावी. जर हा एकमेकाचा मान सन्मान जर करून घेतला
तर हा खेळ आपण लय काही वरच्या पातळीवर नेऊन खेळू शकतो. नाहीतर कालाची वेळ अशी येईल की आपण सर्वांनी बघितलंच होता की किती दिवस आपल्याला घरात बसावं लागलं. तशी वेळ न बसून येण्याची वेळ करावी. नक्कीच दादा. आता आज मोठ्या शर्यती, आता मी तुमचा वेळ घेत नाही, इथे व्हिडिओ संपवतो. जाता जाता हरण्याचा आज सत्कार आहे, शर्यतसुद्धा होणार का दादा? शरद झाली तर सरांची पण शरद होईल किंवा सरांची पैराही होईल. त्याच्यामुळे असा कोणता मी अजून तर परत तर विचारात नाही आलो. पण बैल मी पळण्याच्या हिशोबाने पण सज्ज केलेला आहे आणि सत्कारासाठी तर 100% सज्ज आहे. चला दादा, तुम्हाला आणि सर तुम्हाला सुद्धा आज शुभेच्छा की सर्वांची बैल पळतात. एकमेकांना पण शुभेच्छा देऊया. जो जिंकेल तो आनंदाने आपला व्यक्त करेल. आणि जाता जाता 2 शब्द बोला. नक्कीच तुम्ही जे प्रेम देताय त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. असंच प्रेम राहू द्या. या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद.